बचत गटांच्या चळवळीतून ग्रामीण भागाचं अर्थकारण मजबूत करूया. नामदार प्रकाश आंबेडकर. बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने 14 ते 18 मार्च या कालावधीत सासणे मैदान येथे ताराराणी महोत्सव मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज शनिवारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी पालकमंत्री आंबेडकर यांनी महिला बचत गटाच्या विविध स्टॉलला भेटी देऊन महिलांनी बनवलेल्या वस्तू, खाद्यपदार्थांबाबत कौतुक केले. मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले, मी मनापासून जिल्हा परिषदच्या सर्व यंत्रणेचं मनापासून अभिनंदन करेन. विशेषतः सामान्य CEO साहेब ते आज मेडिकलच्या कारणामुळं ते बाहेर असल्यामुळं मला त्यांनी विनंती केली की साहेब मला आज माझी पुढे अडचण आहे. तर हरकत नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची जबाबदारी सन्मान्य जोशी सर आणि त्यांची सगळी टीम सांभाळते. या सगळ्या कामाच्या माध्यमातून बचत गटांची चळवळ वाढली पाहिजे. बचत गटांच्या एकूण कामकाजाला अजून गती आली पाहिजे. सर्वसामान्य आमची गृहिणी, सर्वसामान्य आमची भगिनीसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम, सामाजिकदृष्ट्या सक्षम आणि आपल्या कुटुंबातच नव्हे तर समाजात सुद्धा ताट मानेल्या अतिशय वावरण्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची एक संधी आपल्या या बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून आपण देतोय. अनेक वर्ष DRDAच्या माध्यमातून हे सगळं काम आपण करतोय. कोट्यावधी रुपयाचा निधी आपण खर्च करतोय. तर त्या सगळ्या निधीला योग्य पद्धतीने नियोजन केलं तर आपण सगळेजण एक चांगल्या पद्धतीचं सामाजिक दृष्टिकोनातून भविष्य काळातलं एक चांगलं व्यासपीठ म्हणून सुद्धा DRDAची टीम काम करेल. या सगळ्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो. कम झाली पाहिजे त्यासाठी आपण सगळेजण काम करूया. आणि या चालणाऱ्या संपूर्ण आपल्या या प्रदर्शनाच्या निमित्तानं इथल्या सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणानं या संपूर्ण आमच्या बचत गटांनी तयार केलेल्या सर्व उत्पादित मालांचा असेल, खाद्यपदार्थांचा असेल, त्याचा आस्वाद घ्यावा. त्या सगळ्याची सुद्धा निश्चित आपल्या सगळ्या एकूण कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं. अशा पद्धतीचं काम पुढच्या 2 दिवसांमध्ये आपण करूया. केवळ उत्सव न करता बचत गट हा फक्त उत्सव न होता या बचत गटांच्या चळवळीतून ग्रामीण भागातील अर्थकारण सक्षम करण्यासाठी आपण सगळेजण भविष्य काळात याच्याही पेक्षा गतिमान अशा पद्धतीचं काम करूया. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण देण्याबाबतचा क्रांतिकारक निर्णयाबाबत बोलताना ग्रामपंचायती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांची संख्या 2240 इतकी आहे आणि 1000 लोकसंख्येपासून 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती या जिल्ह्यामध्ये आहेत. कमीत कमी 1 इतकी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संख्या एका गावाला असते आणि जास्तीत जास्त 6. अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निम्न स्तरावर काम करताना आरोग्यविषयक, विमाविषयक, मेडिकल रिइंबर्समेंट संबंधी कोणत्याही तरतुदी अस्तित्वात नाही. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच काही नाविन्यपूर्ण निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो आणि कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतलेल्या निर्णय हे नंतर राज्यभर राबवले गेलेले आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून ज्या पंचायत राज व्यवस्थांची निर्मिती झाली त्यांनी नंतर जिल्ह्याला आणि राज्याला आणि देशाला अनेक नेते दिले. दोन्ही मंत्री महोदय सन्माननीय मुश्रीफ साहेब, सन्माननीय आंबेडकर साहेब हेही जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्या माध्यमातून राज्यावर गेलेलं नेतृत्व आहे. तर एक छोटा घटक, एक छोटी कृती किती मोठी असू शकते. तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचं कोणतंही विमा संरक्षण नाही हे ज्यांनी पहिल्यांदा ओळखलं आणि आम्हाला ती ज्यांच्या संकल्पनेतून ही बाब आपण राबवायचे ठरवले ते सन्माननीय पालकमंत्री महोदय यांनी सूचना दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे सन्माननीय CO कार्तिकायन सर, सर्व खाते प्रमुख आपण हे ठरवलं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून
किमान 10 लाखापर्यंतचं विमा संरक्षण, अपघाती विमा संरक्षण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना द्यायचं. आणि आदरणीय मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की अशा प्रकारे सर्व आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांना आपण इंडियन पोस्ट पेमेंट बँक किंवा इंडियन पोस्टल सर्व्हिसच्या माध्यमातून एक अपघाती विम्याचं संरक्षण दिलं. ते पैसे जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दिले गेले आणि त्याचे पॉलिसी डॉक्युमेंटही आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. तर अशा प्रकारे अपघाती विमा संरक्षण देणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरत आहे. आणि याचं खरं श्रेय ज्यांनी ही संकल्पना आम्हाला सुचवली ते सन्माननीय पालकमंत्री महोदय यांना जातं. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे DRDच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील महिला बचत गट आपल्या आहेत त्यांना हक्काचं व्यासपीठ या निमित्तानं आपण उपलब्ध करून देत असतो. हा कार्यक्रम हा दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत असतो. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांनी उत्पादन केलेले वस्तू आहेत त्या वस्तूंना योग्य ते व्यासपीठ आणि त्याची बाजारपेठ मिळावी या निमित्तानं अतिशय चांगलं काम या जिल्ह्यामध्ये आमच्या ग्रामीण भागातील महिला बचत गट करत आहेत. सर, हे सांगायला मला चांगला आनंद वाटतो की आमच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून ज्या आमच्या महिला भगिनी कर्ज घेतात त्या कर्जाची परतफेड आपली 99% आपण परतफेड करतोय. म्हणजे MP मध्ये अतिशय कमी गट आमचे आहेत. म्हणजे महिला आमच्या एवढ्या प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत की त्यांना लोन जर घेतला असं एखाद्या बँकेतून तर कर्ज लवकरात लवकर परतफेड कशी करावी ही जास्ती त्यांच्या पाठीमागे असते. त्याच्यामुळं आमच्या महिला या कष्टाळू आहेत. त्यांच्या उत्पादन केलेल्या मालाला योग्य ती बाजारपेठ मिळून द्यायचा हा शासनाचा उद्देश आहे. आणि मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण येऊन आमच्या महिला बचत गटांच्या महिलांना योग्य तो प्रतिसाद द्यावा आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ व्हावी. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन ओमप्रकाश यादव यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.